नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, उद्या चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेळे यांची नवीन काठीवाडी शेळींची गाडी येणार आहे। ती म्हणजे 24 नोव्हेंबर 2024 रोजी म्हणजेच उद्या रविवारी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेळे यांची नवीन काठीवाडी शेळींची गाडी येणार आहे। या गाडीमध्ये मित्रांनो 70 काठीवाडी शेळींचं माप आहे, 21 फैकर पाठी आहे। ज्या फर्स्ट जनरेशनच्या पाठी असतील पहिल्या वेतातल्या पाठी मित्रांनो, ज्या खाली पाठी असतील मित्रांनो अशा 21 पाठी आहेत ज्या पहिल्या वेतामध्ये लागतील। त्याचबरोबर मित्रांनो 27 चारा खाणारे बच्चे आहेत, पाला खाणारे बच्चे 27 आहेत आणि 10 बच्चे दुधाचे असतील। तर मित्रांनो असे टोटल गाडीमध्ये एवढा लॉट असणार आहे। आता 70 पैकी मित्रांनो 40 गाभणी शेळी आहेत जे तुम्हाला बघायला भेटेल। या गाभणी शेळी मित्रांनो अशा तुम्हाला 40 बघायला भेटतील आणि 30 शेळ्या या तुम्हाला बच्चेवाले बघायला भेटतील। ज्याच्यामध्ये तुम्हाला बोललो की चारा खाणारे बच्चे जवळपास मित्रांनो 27 आहेत आणि 10 बच्चे ओले दुधाचे बच्चे तुम्हाला बघायला भेटणार आहेत। 30 शेळ्या जणलेल्या असतील, त्या 40 शेळ्या गाभण असतील आणि 21 पाठी फैकर पाठी मित्रांनो तुम्हाला 21 बघायला भेटेल। जर तुम्हाला कोणाला पाठी घेऊन शेळी पालन करायचं असेल तर तुम्ही तसं घेऊ शकतात। जर तुम्हाला गाभणी घ्यायची असेल तुम्ही गाभणी घेऊ शकतात आणि जर तुम्हाला दुधाच्या शेळ्या घ्यायच्या आहेत तर तुम्ही दुधाचे देखील पिल्ले लावून घेऊ शकतात। आता हे बघा मित्रांनो, तुम्हाला तशा देखील बघायला भेटतात। बऱ्याच जणांच्या मित्रांनो तुमच्या कमेंट असतात कधी कधी तुम्ही प्रवासामध्ये शेळ्या नेऊन जातात, एखादी शेळी प्रवासामध्ये जर समजा गाभली वगैरे तुम्हाला तो देखील प्रॉब्लेम येत असतो, कारण की लांबचा जर पट्टा पडला तर मित्रांनो तो कधी कधी प्रॉब्लेम येतो। तसं असेल तर तुम्ही मित्रांनो जनलेल्या शेळ्या घेऊ शकता। असे 2 बच्चे लावून तुम्ही जनलेल्या शेळ्या हक्काची तुम्हाला 2 बच्चे भेटतील मित्रांनो। बाकी शेळींच्या किमतीबद्दल तुम्ही व्यापाऱ्याशी बोलून घ्या, खाली व्यापाऱ्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, विजू त्यांच्याशी, ते तुम्हाला सांगतील किमती वगैरे कसं काय असणार आहे काही नाही। तर गाडी ही उद्या येणार आहे, उद्या म्हणजे 24 नोव्हेंबर 2024 रोजी चाळीसगावमध्ये गाडी येईल रविवारी। तर तुम्हाला त्या शेळ्या घ्यायला भेटतील। तर 30 शेळ्या दुधाच्या आहेत, बाकी गाभणी शेळ्या तुम्हाला बघायला भेटेल। बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये शिंगडी वगैरे बघा, शेळींचा नवापणा बघा। हे बघा एकदम पाठी मित्रांनो, या पाठी देखील बघा, पहिल्या दुसऱ्या त्याच्या पाठी तुम्हाला बघायला भेटेल। मित्रांनो गाडीमध्ये जे शेळ्या असणारे ही शेळी पहिली दुसऱ्या तिसऱ्या त्याच्या शेळ्या तुम्हाला पूर्ण गाडीमध्ये बघायला भेटेल। वयस्कर शेळी वगैरे व्यापारी आणत नाही आणि कदाचित आली एखादी तर असंही लक्षात लागत नव्हतं वयस्कर शेळी वगैरे। तर जी तुम्हाला शिंगडी वगैरे बघायला भेटेल त्याच्यावर तुम्हाला वयाचा अंदाजा लागून जाईल। त्याचबरोबर मित्रांनो कासीवरनं लागतो, खोरीवरनं पण लागतो, अंगावर जो त्यांचा कापड आहे कपडा आहे म्हणजे जी मांस आहे त्याच्यावरनं देखील मित्रांनो तुम्हाला कासीचा अंदाजा लागून जाईल। आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ज्या पण शेळ्या दाखवतोय या संपूर्ण शेळ्या मित्रांनो उद्या चाळीसगावमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। गाडी उद्या 8-9च्या सुमारास चाळीसगावमध्ये असणार आहे। मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। गाडी ही निघून गेलेली तुम्हाला तो देखील व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे गाडी निघालेला। आता या जेवढ्या संपूर्ण शेळ्या तुम्हाला दाखवत आहे या संपूर्ण शेळ्या एका जागेवर जमा केलेल्या त्यांनी खरेदी करून तर तुम्हाला बघायला भेटतात। शिंगडी बघा, कासी बघा मित्रांनो, पावर बघा शेळींचा, जनलेली शेळी ही बघा, ही पण चालू वल्ली जनलेली मित्रांनो। जी शेळी सौद्यानंतर जनली तिची 2 पिल्लं असो 3 पिल्लं असो तुम्हाला घ्यायला भेटेल। सौद्याचा अगोदर जी शेळी जनली असेल तर त्यांना 1 पिल्लं ते ठेवून घेतात, 1 पिल्लं यांना देऊन देतात, म्हणजे बोकड यांना देतात पण पाठी ते ठेवून घेतात आणि मग त्याच पाठींना दुसऱ्या शेळीचे दूध पाजून ते परत असे क्वालिटी तयार करत असतात। हे बघा कास वगैरे तुम्हाला बघायला भेटेल, माप वगैरे बघा मित्रांनो। शेळींच्या अंगावरचे केस काढलेले आहेत तरीही तुम्हाला खाली क्वालिटी बघा, खाली पॉवर बघा, याच्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल शेळीची क्वालिटी कसं काय आहे आणि पॉवर कसं काय अजून जणायला गेल ती बऱ्यापैकी दिवस। हे बघा मित्रांनो सकाळचा देखील संध्याकाळचा व्हिडिओ दिसतोय, हे बघा ते तुमच्या लक्षात येऊन जाईल। हा व्हिडिओ संध्याकाळचा बघा, एका जागेवर त्यांनी शेळ्या जमा करून ठेवलेल्या आहेत। गाडी वगैरे ही लोड झालेली आता, तुम्हाला तो देखील व्हिडिओ संपूर्ण पुढे बघायला भेटेल। फक्त तुम्ही शेळींची क्वालिटी बघा कसं काय, शिंगडी बघा, चेहरापट्ट्या, अशा पाठी मित्रांनो फैकर पाठी अशा 21 पाठी तुम्हाला बघायला भेटतील। 27 बच्चे चारा खाणार आहेत छोटे मोठे आणि 10 बच्चे हे दुधाचे असतील। जी चालू जनलेली तशी 10 तुम्हाला बघायला भेटेल, ह्या अशी 10 बच्चे। हे बघा शेळी बघा मित्रांनो, खाली पावर बघा शेळींचे, हे बघा ही शेळी मित्रांनो। बोललो तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये पहिल्या वेतामध्ये तुम्हाला बघायला भेटेल शेळी। हे बघा पावर। आता हे बघा तिकडे बोरीचा चारा मित्रांनो, तिकडे जसं करून बोरी तुम्हाला बघायला भेटेल। ज्या जंगलात खरेदी करतात त्या जंगलात तुम्हाला बोरी वगैरे बघायला भेटेल। हे बघा चालू तिकडे खानपिन त्यांचं वालं मित्रांनो। त्या भागापेक्षा आपल्या भागात देखील खूप चारा आहे, भरपूर जण शेळ्या घेऊन गेले, लय चाराची लागवड करून ठेवलेली शेळी पालकांनी।
हे बघा क्वालिटी मित्रांनो. आता यांच्या ज्या शेळ्या यांनी एका जागेवर जमवलेल्या आहेत, काही सौदा दरम्यान त्यांनी घेतलेल्या आहेत. म्हणजे ज्या पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतात, या संपूर्ण शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटतील चाळीसगावमध्ये. या शेळीचा सौदा यांनी केलेला आहे म्हणून तुम्हाला दाखवतात ते व्हिडिओच्या माध्यमातून. ही बघा कास बघा मित्रांनो, जाणून गेली ती. हे पण बघा शिंगडी बघा, चेहरापट्टी बघा मित्रांनो, लांब लचकापणा, उंचपणा. हे बघा काना कशी कापलेली जेवले. हे बघा काशीची पण. मित्रांनो टोटल 70 काठेवाडी शेळी, 70 पैकी 40 शेळी गाभण आहे, 30 शेळी जनलेली, 27 बच्चे चारा खाणार, बाकी 10 बच्चे दुधाचे आहेत. हे बघा या गाभणी शेळी तुम्हाला बघायला भेटत आहे, ज्या 8 दिवसात आज जाणाऱ्या शेळ्या मित्रांनो. या पण मित्रांनो या शेळींना अजून 15-20 दिवसात बघायचं अंगावरती जेव्हा नवीन चमक येईल, नवीन केस येतील त्यावेळेस. कारण ते लोक नवरात्रीनंतर अंगावरचे केस काढायला सुरुवात करतात. बघा तिकडे तुम्हाला आयसर बघायला भेटते, ह्या संपूर्ण शेळ्या आहे बघा तुम्हाला इकडे बघायला भेटत आहेत. आता इथून ही गाडी लोड होईल आणि मग गाडी आपल्याकडे निघालेली, ते देखील व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटेल. काही रात्री देखील त्यांनी वाहतूक केलेली आहे बघा, रात्रीची वाहतूक मित्रांनो. रात्री म्हणजे भरपूर वेळपर्यंत त्यांची ही लोडिंग अनलोडिंग चालूच असते. हे बघा शेळ्या. प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो आपल्याला गुजरातचा बघायला भेटतो आपल्या चॅनलवरती. तिकडे खरेदी कसं काय चालू आहे, कसं काय माल आलेला आहे, संपूर्ण इथपर्यंत तो इथे विक्री कसं काय होते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल. तो व्हिडिओ संपूर्ण बघत चला, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काठेवाडीविषयी तुम्हाला नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला भेटते. नवनवीन सौदे, कुठकुठून गिऱ्हाईक येते, कस्टमर येते, संपूर्ण ऑल महाराष्ट्र असेल, कर्नाटक राज्य असेल, संपूर्ण भागातील मित्रांनो आपल्या भागात कस्टमर येते चाळीसगावमध्ये तुम्हाला. आणि काठेवाडी शेळीची पसंती खूप मोठ्या प्रमाणावरती करते, हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतं. जे हे बघा लय ताकद शेळीमध्ये. बघा क्वालिटी शिंगडी बघा मित्रांनो, खाली पावर बघा. हे बघा बघा मित्रांनो शेळींची क्वालिटी बघा, एकदम छोटी शिंगडी, कवडापणा म्हणजे मोजून पहिल्या दुसऱ्या त्याच्या पाठी तुम्हाला बघायला भेटते मित्रांनो. हे बघा एक नंबर चेहरापट्टी. हे बघा हे आपण बघा माप बघा. हे बघा एक नंबर वस्तू मित्रांनो, एक नंबर शेळ्या तुम्हाला चाळीसगावमध्ये उद्या घ्यायला भेटतील. हे बघा जबरदस्त तोलावरची. हे बघा बच्चे. ही पण बघा शेळी, एक नंबर शेळी मित्रांनो. सगळ्या शेळ्या एकदम कवडी शिंगडीच्या शेळ्या तुम्हाला बघायला भेटत आहे. आता हे बघा गाडी लोडिंग चालू आहे, बच्चे गाडीत टाकली. हे बघा बच्चे, असे बच्चे मित्रांनो टोटल. हे बघा याच्यात काही बच्चे चारा खायला लागलेत, जे मोठे बच्चे तुम्हाला बघायला भेटत आहेत. हे बघा इकडे बघा, हे पण बघा, हे पण चारा खाणार बच्चे, मोठं बच्चे आहे मित्रांनो. हे पण तर 27 आणि 10 37 बच्चे मित्रांनो तुम्हाला टोटल 37 बच्चे बघायला भेटलं. तुमचं गाडीत एखादी शेळी जनली तर परत बच्च्यामध्ये भर पडून जाईल, बच्चे वाढून होतील परत. आणि ही बघा आता शेळीची गाडी मित्रांनो लोड झालेली. बघा शेळीची गाडी कशी लोड झालेली, एकदम पॅक लोड झालेली. म्हणजे एकही शेळीला मित्रांनो मागे बसू द्यायचं नाही असं काम आहे. आता इथं मागे जो व्हिडिओ काढतोय मयूर, हा संपूर्ण या शेळींमध्ये राहील. जी शेळी बसली तिच्या मध्ये घुसून ती शेळी उभं करेल, एवढ्या तिथं पाय ठेवायला जागा नाही आहे. आणि तो तिथे मित्रांनो शेळ्या उभं करत राहील. हे बघा इथं वरून सगळी गंमत बघेल तो. हे बघा बच्चे, मोठे बच्चे पण आहेत, छोटे बच्चे पण आहेत. हे बघा असं संपूर्ण बच्चं उभं करायचं काम, शेळ्या उभं करायचं काम, संपूर्ण काम तो करतो. मोबाईल नंबर दिलेला आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा, उद्या नक्की या.